Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that the speech writing. Speech writing is one of the important part or topic in our writing skill section. Now, see speech writing. विद्यार्थी मित्र हो, स्पीच रायटिंग म्हणजे काय तर आपण टीचर्स डे किंवा इंडिपेंडन्स डे किंवा मदर्स डे किंवा इतर कोणतेही डे कॉलेजमध्ये सेलिब्रेट करत असतो. तेव्हा त्या दिवशी त्या डे संबंधित आपण केलेले स्पीच किंवा भाषण हे आपण रिटन फॉर्मॅटमध्ये स्पीच रायटिंगमध्ये लिहित असतो. म्हणजेच काय, स्पीच रायटिंगमध्ये जे आपण भाषण केलेले असते तेच रिटन फॉर्मॅटमध्ये लिहिलेले असते. स्पीच रायटिंग हे अंदाजे 150 ते 200 वर्ड्समध्ये लिहिलेले असते. जनरली स्पीच रायटिंग करत असताना फर्स्ट पॅराग्राफला सुरुवात करत असताना सॅल्युटेशन वर्ड यूज केला जातो. म्हणजेच काय, जसे की स्पीचला सुरुवात करत असताना रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम किंवा ऑनरेबल गेस्ट असा आपण उल्लेख करतो. स्पीच करत असताना किंवा स्पीच रायटिंग करत असताना फर्स्ट पॅराग्राफमध्ये स्वतःचे इंट्रोडक्शन दिले जाते. त्यासोबत स्पीच ज्या विषयावरती आपण करत असतो, बोलत असतो, त्याचे देखील शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन फर्स्ट पॅराग्राफमध्ये आपण लिहित असतो. त्यानंतर सेकंड, थर्ड किंवा फोर्थ पॅराग्राफमध्ये स्पीचसाठी दिलेल्या विषयानुसार तुमचे ओपिनियन तसेच सजेशन्स अशा प्रकारचे अनेक पॉईंट्स हे आपण डिटेल्समध्ये लिहित असतो. आणि स्पीच रायटिंग करत असताना लास्टच्या पॅराग्राफमध्ये आपण सेलिब्रेट करत असणाऱ्या किंवा स्पीचसाठी दिलेल्या विषयानुसार तुमचे ओपिनियन्स किंवा सजेशन्स लिहित असतो. स्पीच लिहून झाल्यानंतर शेवटी आयोजकांचे किंवा संयोजकांचे तुम्हाला बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करत असतो. इथे आपण स्पीच लिहित असतो, सो त्यामुळे आभार देखील रिटन फॉर्मॅटमध्येच आपण व्यक्त करणार आहे. थोडक्यात काय तर कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी आपण कोणताही डे सेलिब्रेट करत असताना स्टेजवर येऊन जे स्पीच देतो किंवा भाषण करतो तेच स्पीच हे स्पीच रायटिंगमध्ये रिटन फॉर्मॅटमध्ये म्हणजेच लिखित स्वरूपात आपल्याला लिहायचे असते. नाउ सी एक्झाम्पल ऑफ स्पीच. क्वेश्चन, राईट ए स्पीच ऑन इंटरनॅशनल योगा डे. म्हणजेच काय, जागतिक योग दिन या विषयावरती स्पीच आपल्याला लिहायचे आहे. सी आन्सर इज फर्स्ट पॅराग्राफमध्ये इथे आपण इंट्रोडक्शन दिलेले आहे. तसेच शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण कन्क्लुजन, मोरल मेसेज, सजेशन्स या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तुम्हाला दिलेले स्क्रीनवरती दिसत असणारे स्पीच मी एक वेळेस रीड करतो जेणेकरून स्पीच कसे लिहिले जाते हे तुम्हाला समजेल. हॅलो एव्हरीवन, ऑनरेबल प्रेसिडेंट, ऑल माय डिअर फ्रेंड्स, टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट द इंटरनॅशनल योगा डे. This day is celebrated annually on 21st June since 2015. Our Honorable Prime Minister Mr. Narendra Modi proposed it during speech at the United Nations General Assembly in 2014. And from the next year, means in 2015, United Nations declared 21st June as the International Yoga Day. आहे योगा डेचं इंट्रोडक्शन कधीपासून आपण सेलिब्रेट करत आहोत हे आपण इंट्रोडक्शन या फर्स्ट पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे. नाउ सी सेकंड पॅराग्राफ. फ्रेंड्स, कॅन यू टेल मी व्हाय द डे 21st June is chosen? Yes, it is because 21st June is the longest day in the northern hemisphere. So, the United Nations declared 21st June as the International Yoga Day. In order to spread
अवेअरनेस अमॉंग द पीपल रिगार्डिंग योगा. आणि पुढे पहा, व्हॉट इज योगा? वेल, योगा इज ॲन ancient physical, mental and spiritual discipline. It originated in India more than 500 years ago. The word yoga comes from Sanskrit word yuj, which means to yoke, unite or join. Though no one knows the inventor of yoga, still it is generally believed that sage Patanjali, who is the pioneer of yoga, wrote Yoga Sutra, which are the principles of yoga that are still following today. In an ancient age, Rishimuni, sages and Sant practiced yoga and meditation regularly. We cannot forget the name of Ramdev Baba, who is the present yoga trainer. Yoga uses postures and pranayam to integrate the body with mind and mind with soul. We all know that the health is wealth, and yoga is a way of living that aims is in healthy body. Yoga is beneficial to us in many ways. It helps to manage stress and anxiety and keeps relaxing. In today's fast life, no one is free from stress and anxiety. So, yoga, pranayam and meditation are very essential things to keep us healthy and tension free. It improves respiration, energy and vitality. Regular practice of yoga can help to lose weight, release stress, improves immunity, improve concentration and so on. On seeing the benefits of yoga, we should practice it every day without fail. Now see last paragraph. Our Honorable Prime Minister started the celebration of this day because he wants healthy and self-reliant India. If we are healthy, our country will prosper because only healthy people can work efficiently for the growth of Indian economy. Therefore, we should practice yoga and meditation regularly so that we will be healthy and fit. Wish you all the best for your healthy and happy life. Thank you. This is the format of speech writing. विद्यार्थी मित्रो, तुम्ही आत्ता पाहिलं असेल, या एक्झाम्पलमध्ये आपण लिहित असताना, स्पीच लिहित असताना फर्स्ट पॅराग्राफमध्ये योगा संबंधित इन्फॉर्मेशन म्हणजेच इंट्रोडक्शन दिलेलं आहे. योगा डे कधी साजरा केला जातो, कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि कधीपासून तो साजरा केला जातो हे त्याचं इंट्रोडक्शन फर्स्ट पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. दिलेल्या विषयाचा सेंट्रल आयडिया आपण सेकंड पॅराग्राफ आणि थर्ड पॅराग्राफमध्ये लिहित असतो आणि लास्टच्या पॅराग्राफमध्ये आपण मोरल मेसेज किंवा सजेशन्स किंवा आपले ओपिनियन्स आपण सांगत असतो. अशा प्रकारे कोणत्याही सब्जेक्टवरती तुम्हाला एक्झाममध्ये स्पीच रायटिंग हा क्वेश्चन आला तरी याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते लिहायचे आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला स्पीच रायटिंगच्या प्रॅक्टिससाठी मी तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती आणखी काही क्वेश्चन्स देत आहे. तुम्ही त्यावरती स्वतः स्पीच तयार करून त्याची प्रॅक्टिस करायची आहे.